आकाशवाणी सोलापूर. नमस्कार. सोलापूर दिनांकासाठी मी सुदर्शन सुतार. सुरुवातीला ठळक घडामोडी. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या निधीमध्ये योग्य वेळी वाढ करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी उजनी धरण 100% भरलं. जिल्ह्यातील अन्य 7 मध्यम प्रकल्पही 80%वर. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ सोलापुरात स्थापन होण्यासाठी सोलापुरात कृती समिती स्थापणार. आणि चीनच्या शांघायमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या जागतिक कौशल्य स्पर्धेत सोलापूरच्या तरुणांना मिळणार संधी. आता घडामोडी विस्तारानं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निधीमध्ये योग्य वेळी वाढ केली जाईल असं सुतोवाच काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ही योजना बंद होणार नसल्याचं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं. काल मुंबईत आयोजित राखी पौर्णिमेच्या कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली. महिलांच्या सक्षमीकरणावर यापुढच्या काळातही आम्ही आणखी भर देणार आहोत. तसंच यापुढच्या काळात महिलांसाठीचे कायदे तयार करतील असंही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. जिल्ह्यात जून आणि जुलैमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला, पण ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जोरदार पाऊस झाल्यानं सोलापूरची वरदायिनी उजनी धरणानं काल 100%ची पाणी पातळी गाठली. त्याशिवाय जिल्ह्यातील अन्य 7ही मध्यम प्रकल्पात आता 80%पर्यंत भरले आहेत. गेल्या काही दिवसांपासून उजनी धरण 97 ते 98% होते, परंतु काल अखेरीस धरणानं 100%ची पाणी पातळी गाठली. धरणात सध्या 117 टीएमसी पाणीसाठा झाला आहे, तर त्यापैकी 53.44 टीएमसी हा उपयुक्त साठा आहे. धरणातून सध्या मुख्य कालवा, सीनामाडा आणि दहिगाव उपसा सिंचन योजनेला पाणी सोडण्यात आलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ सोलापुरात स्थापन व्हावं या मागणीसाठी काल शनिवारी शहरातील वकील मंडळी, वेकअप सोलापूर फाउंडेशन, सोलापूर विकास मंच, गिरीकर्णिका फाउंडेशन यांच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत खंडपीठासाठी कृती समिती स्थापण्याचा निर्णय झाला. तसंच 15 ऑगस्टला पालकमंत्री जयकुमार गोरे यांना यासंबंधी निवेदन देण्याचा निर्णय झाला. या कृती समितीमध्ये खासदार, आमदार, गावांचे सरपंच यांनाही सामावून घेऊन लढा उभा करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. पुढील वर्षी 2026 मध्ये चीनमधील शांघाय येथे जागतिक कौशल्य स्पर्धा होणार आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील तरुणांना कौशल्य सादर करण्याची संधी मिळणार आहे. प्रामुख्याने सर्व शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आयआयटी, अभियांत्रिकी महाविद्यालय, तंत्रनिकेतनसह सर्व महाविद्यालयीन तरुणांना यामध्ये सहभाग घेता येईल. व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्टतेच्या आधारे आंतरराष्ट्रीय स्तरावर तरुणांना आपली क्षमता सादर करण्याची संधी या निमित्तानं मिळणार आहे. इच्छुक तरुणांनी 30 सप्टेंबरपर्यंत स्किल इंडिया डिजिटल या संकेतस्थळावर त्यासाठी नावनोंदणी करावी असं आवाहन जिल्हा कौशल्य आणि रोजगार विभागाच्या सहाय्यक आयुक्त संगीता खंदारे यांनी केलं आहे. बहीण भावाच्या अतूट नात्याची वीण आणखी घट्ट करणारा राखी पौर्णिमा हा सण काल शहर जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा झाला. या निमित्तानं बहिणींनी आपल्या भावांना राख्या बांधून त्यांचं दीर्घायुष्य, आरोग्य आणि सुख समृद्धीची प्रार्थना केली, तर भावांनीही आपल्या बहिणींना प्रेमाने भेटवस्तू देत नात्याची वीण आणखी घट्ट केली. दरम्यान काल पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मातेला सय्या सणाच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक अलंकार घालण्यात आले. पद्मशाली समाजाचे कुलदैवत मार्कंडेय महामुनींच्या रथोत्सवाची मिरवणूक काल शनिवारी मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावानं काढण्यात आली. तत्पूर्वी सिद्धेश्वर पेठेतील मंदिरात पहाटेपासून विविध धार्मिक विधी पार पडले. मंदिरात पहाटे 4 वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत पद्मशाली बांधवांची दर्शनासाठी गर्दी झाली. सकाळी 11:30 वाजता शहरातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली. पोलीस आयुक्त एम राजकुमार, आमदार देवेंद्र कोठे, संस्थेचे सचिव संतोष सोमा, जनार्दन कारंपुरी, शेखर कमटम यांच्यासह प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. विविध वाद्यांसह मिरवणुकीतील विविध विषयावरील देखाव्यांसह सजीव देखाव्यांनी या मिरवणुकीने सर्वांचंच लक्ष वेधलं. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीही या मिरवणुकीला भेट देऊन मार्कंडेय मुनींचं दर्शन घेतलं. दक्षिण पश्चिम रेल्वेच्या हुबळी विभागातील आलमट्टी, जनमकुंटी, मुगलोळी आणि बागलकोट या 35 किलोमीटर रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचं काम अंतिम टप्प्यात आहे. या पार्श्वभूमीवर 14 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट दरम्यान सोलापूर ते होसपेठसह 9 रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे या मार्गावरील सोलापूर, पंढरपूर, हंपी, धारवाड, हुबळी या मार्गावरील प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी रेल्वेच्या संकेतस्थळावरचे तपशील तपासूनच प्रवास करावा असं आवाहन रेल्वे प्रशासनानं केलं आहे.
राज्य शासनाच्या संत गाडगेबाबा पुरस्कार समितीनं मोहोळ तालुक्यातील कामती खुर्द आणि माढा तालुक्यातील बुद्रुकवाडी ग्रामपंचायतीच्या कामांची पाहणी केली. विभागीय अप्पर आयुक्त दीपाली देशपांडे, रवींद्र कणसे, शैलेश सराफ, प्रवीण पाटील आणि सुनील सोनटक्के यांच्या समितीनं या दोन्ही गावातील पाणी, स्वच्छता आणि सांडपाण्याचं नियोजन या कामांची पाहणी केली. जिल्ह्यातील 68 गावांचं मूल्यांकन करून त्याचे गुण विभागीय आयुक्तांकडे पाठवले होते. त्यात सर्वाधिक गुण असणाऱ्या या 2 गावांची पाहणी या समितीनं केल्याचं जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांनी सांगितलं. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने येत्या 22 ते 24 ऑगस्ट दरम्यान कुंभारीच्या नगरमध्ये राज्यस्तरीय शाखा सचिवांचा अभ्यास शिबिर आयोजण्यात आलं आहे. या शिबिराचा समारोप 24 ऑगस्ट रोजी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या उपस्थितीत सिद्धेश्वर साखर कारखाना कार्यस्थळावरील काडादी सांस्कृतिक भवनमध्ये होणार आहे. माकपचे महासचिव प्रकाश कराड हेही यावेळी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती ज्येष्ठ नेते माजी आमदार नरसय्या अडम यांनी दिली. उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर. झुलेबाई झुला माझा, झुलेबाई झुला, झुलेबाई झुला माझा. आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का? क्षणात वर, क्षणात खाली. आता होता भुईवर भेटे आभाळाला. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपले सदैव सोबत करणारी नको आणि जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी. या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात. सोलापूर शहर आणि परिसरात काल पावसानं दिवसभर थांबून थांबून हजेरी लावली. काल रात्री 8:30 पर्यंत 9.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यानंतरही रात्री उशिरापर्यंत आणि आज पहाटेही अनेक भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. खुल्या प्रवर्गातील नागरिकांसाठी अमृत महाराष्ट्र संशोधन उन्नती प्रशिक्षण प्रबोधिनीतर्फे आज सकाळी 10 वाजता सोलापुरातील सारस्वत मंगल कार्यालयात मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. अमृत योजनेतून 22 प्रवर्गातील नागरिकांना लाभ मिळणार आहे, त्याची माहिती यामध्ये देण्यात येणार आहे. राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त आज सोलापुरात वारसा फेरीचं आयोजन करण्यात आलं आहे. हातमागावर तयार करण्यात आलेल्या साड्या, वॉल हँगिंग, पंचा आदी उत्पादनं अनेक वर्षापासून सोलापुरात तयार होतात. या हातमाग केंद्रास प्रत्यक्ष भेट आणि प्रात्यक्षिकासह माहिती या फेरीमध्ये देण्यात येणार आहे. इंटॅकच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजला आहे. आकाशवाणी केंद्रानजीकच्या लक्ष्मी थिएटर परिसरात सकाळी 9 वाजता ही फेरी होईल, असं इंटॅकचे समन्वयक डॉ. नरेंद्र काटीकर यांनी सांगितलं. सोलापूर ते मुंबई धावणाऱ्या सिद्धेश्वर एक्सप्रेसला मोहोळ येथे थांबा देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतला आहे. 2019 पर्यंत मुंबई, पुण्यासह इतर ठिकाणी जाणाऱ्या मोहोळच्या रेल्वे प्रवाशांसाठी येथे थांबा होता, परंतु 2020 नंतर तो बंद करण्यात आला होता. या निर्णयामुळे आता मोहोळच्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. बोगस ग्रामसभा दाखवून बिअर बार आणि परमिट रूमला ना हरकत प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी एनकी तालुका मोहोळचे सरपंच पोपट जाधव यांना सरपंच पदावरून हटवण्याचा आदेश विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिला आहे. सोलापूर जिल्ह्यातील सर्व न्यायालयात 13 सप्टेंबरला तिसरी राष्ट्रीय लोक अदालत आयोजिण्यात आली आहे. फौजदारी तडजोडपत्र प्रकरणं, बँक वसुली प्रकरण, कामगार वाद, अपघात न्यायाधिकरणाची प्रकरणं यामध्ये सुनावणीस घेण्यात येणार आहेत. महाराष्ट्र महसूल सप्ताहाच्या अनुषंगानं पुरवठा विभागाच्या वतीनं वंचित घटकातील विधवा, परित्यक्त्या, अनाथ 19 लाभार्थी महिलांना प्रातिनिधिक स्वरूपात अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांच्या हस्ते शिधापत्रिकांचं वाटप करण्यात आलं. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या जिल्ह्यातील समता सैनिकांचा उद्या सोलापुरातील रंगभवन येथे मेळावा होणार आहे. या मेळाव्याला उपस्थित राहावं असं आवाहन शंकरराव लिंगे यांनी केलंय. आता तापमान. काल शनिवारी सोलापुरात नोंदलं गेलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे होतं. कमाल 29.5 किमान 23.0. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या निधीमध्ये योग्य वेळी वाढ करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी उजनी धरण 100% भरलं. जिल्ह्यातील अन्य 7 मध्यम प्रकल्पही 80%वर. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ सोलापुरात होण्यासाठी सोलापुरात कृती समिती स्थापणार. आणि चीनच्या शांघायमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या जागतिक कौशल्य स्पर्धेत सोलापूरच्या तरुणांना मिळणार संधी. याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या. नमस्कार.
आता घडामोडी विस्तारानं. मुख्य